मला घेऊन येतो. इतक्यात निघालास? थांब ना, आमच्या बरोबर निघ ना. नाही नको. अरे थांब की मॅड. मॅड मॅड नाही, मी गौरव. नाही, मी 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 त्याचं नाव ऐकलं आता. मॅड जानूच्या जवळचा मित्र होता ना तो. कुठे आहे तो? तो आलाय का इथे? हा, मी आत्ता त्याचं नाव ऐकलं. बापरे, हा अजून मॅडला विसरला नाहीये. अजूनही त्याला शोधतोय. त्याला कळलं कोण आहे मॅड तर वाट लागेल. नाही नाही, मॅड तर इकडे आलाच नाही. मी तर मधुराशी गंमत करत होती. लीनाऐवजी रडत बसलेली. मॅड कुठची? ए, मी मॅड नाही आहे. तूच मॅड आहेस, मूर्ख कुठली. ए, तूच मॅड, मूर्ख, इडियट, नॉनसेन्स. आमचं लिहून झालंय, आम्ही निघतो. नो नो, जस्ट वेट. मी तुम्हा सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट अरेंज केलेले आहेत, तर प्लीज घेतल्याशिवाय जाऊ नका. ओके? बोला. मी भावना सिद्धिराज गाडे पाटील. मी वेंकी दादाची म्हणजे मी आरोपीची बहीण आहे. वेंकी दादा मूकबधीर आहे. म्हणजे त्याला ऐकायलाही येत नाही आणि बोलताही येत नाही, आणि म्हणून त्याच्या वतीनं मला त्याची केस लढायची होती. त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट जोडलंय? हो, तो मूकबधीर असल्याचं सर्टिफिकेट जोडलंय मी. आणि आता कस्टडीमध्ये असताना त्याची जी मेडिकल एक्झामिनेशन झाली त्याचे पण रिपोर्ट्स अटॅच केले. मग तर मला त्याच्या बाजूने केस लढायची परवानगी हवी होती. हे बघा, एक तर तुम्ही भाषेवर लक्ष द्या. तुम्हाला केस लढायची म्हणजे वकील आहात तुम्ही? नाही. मग तुमच्याकडे काही सनद आहे? मग तुम्ही काही स्वतः आरोपी आहात? मग तुम्ही केस कसं काय लढू शकाल? नाही, म्हणजे मला त्याच्या बाजूने बोलायची परवानगी हवी होती. का? कारण तो मुका आहे. हे बघा, मुक्या माणसाच्या बाजूने कोर्टात कोणीही केस लढू शकतं, हे तुम्हाला कोणी सांगितलं? मुक्या माणसाला कोर्टाकडून इंटरप्रेटर लागतो, जो त्यांचे हातवारे आम्हाला शब्दात आणि आमचं बोलणं त्यांना हातवारे करून समजावेल. आणि तुम्ही तसा अर्ज केलात की तो तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही आर्थिक परिस्थिती चांगली नाही असं म्हटलंय, मग त्यासाठी तुम्हाला कोर्टाकडून वकीलही मिळेल. कायद्यामध्ये कोणाचीही अडचण होणार नाही अशी तरतूद आहे. तुम्ही कोर्टात बोलायची काय गरज? नाही. हे बघा, दिस इज नॉट सफिशियंट. हे होऊ शकत नाही. सर, आमच्या व्यंकीच्या हातवाऱ्यांवरनं त्याला काय म्हणायचंय हे तिलाही त्याला थोडंफार कळू शकतं, पण ती पूर्णपणे नाही सर. सर, त्याच्या हातवाऱ्यांमागचा अर्थ उलगडायला कोणीतरी त्याच्या जवळचा माणूस. आणि भावना त्याची बहीण आहे,
हिला लहानपणापासून सवय आहे, म्हणून आम्ही ही परवानगी मागतो. आपण कोण? सर, मी श्रीनिवास दळवी, व्यंकीचे वडील. हे बघा, कोर्ट म्हणजे काय भावनिक गुंतागुंत मांडायचं पटांगण नाहीये. तो कार्यक्रम तुम्ही घरी करा. आणि तुमचाच अशील जर का स्वतः गुन्हा कबूल करतोय तर तुम्ही का धडपड करताय? त्याला सांगा त्याने हे दबावाखाली केलं आणि असं स्टेटमेंट दिलंय. अर्थात ते खरं असेल तर. आणि हो, इथून पुढे जर का तुम्हाला कोर्टात काय बोलायचं असेल, इथे विटनेस बॉक्समध्ये येऊन बोलायचं, आणि तेही माझी परवानगी असेल तरच. ठीक आहे सर. वेंकीदादांनीच गोंधळ केलाय. त्यांनीच म्हणायला हवं की तो निर्दोष आहे. मी म्हणून काय उपयोग आहे? टचमध्ये राहा, येत राहा. जानू गेल्यापासून पहिल्यांदाच एवढी माणसं घरात आली. जानू गेली आणि खरंच मी एकटा पडलोय. बट एनिवे, थँक्यू सो मच फॉर कमिंग. बघा, गौऱ्या बोलत होता 5 मिनिटात परत येईल. अरे मला तरी कुठे कल्पना होती तो सुधारला असेल म्हणून. ही सगळी आपल्या जानूचीच कमाल असेल. तिच्या प्रेमामुळेच हा बदल झाला असेल. मग काय, तसाही तो किती रोमॅन्टिक होता. आठवतंय ना जानूने आपल्याला काय काय सांगितलं होतं? त्याने तर तिच्यासाठी खोटा पाऊसही पाडला होता. हो ना, आणि तो तिला गायला मोठ्या ऑडिटोरियम स्टेजवर पण घेऊन गेला होता. सिरियसली मॅन, जानू उगाच गेली. जयंत किती काय काय करतोय तिच्यासाठी. ज्या प्रेमामुळे जयंत सुधारला, त्याच प्रेमामुळे आपला विश्वा मात्र मॅड झाला होता. हो ना, मी गाडी घेऊन येतो. वेंकी दादाला भेटू आणि मग कालिंदी मॅडमकडे पण जाऊया. बाबा, बाबा असं का होतो? आज मला वाटलं होतं की मला बोलायला मिळेल, निदान वेंकी दादा घरी येईल अशी आशा तरी निर्माण होईल, पण असं काहीच नाही झालं. भावना, हे बघ भावना, आयुष्य नेहमीच आपली परीक्षा घेत असतं.